आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। जरांगे पाटलांचं हिंगोलीत जोरदार स्वागत। आजपासून 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली। सरकारवर आमचा विश्वास, न्याय मिळावा। सरकारनं मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्यावा तर ओबीसी नेत्यांनी जातीयवाद करणं बंद करावं, जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळ आमच्या रॅलीला गालबोट लावू शकतात, जरांगेंचा आरोप। शिंदे आणि फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे हे 13 तारखेनंतरच ठरवणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला पुन्हा इशारा। समाजासोबत चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती। सोमवारी सर्वपक्षीय बैठक, मात्र अजूनही निमंत्रण नाही। गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिंदेंची क्लीन बोर्ड होण्याची वेळ, महायुतीचे तिन्ही स्टंप उडणार, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीत कळेल की कुणी कुणाची विकेट घेतली, शिंदेंच्या विकेटच्या विधानावरून अंबादास दानवेंची टीका। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांना क्लीन चिट। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळून गेले, आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून राऊतांची टीका। भाजप वॉशिंग मशीन आणि कमळ छाप हे पावडरचं नाव, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल वाटत नाही, नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक झाली, महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल, बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। काँग्रेसने विधानसभेसाठी 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले, इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी जमा करावा लागणार, 10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज जमा करावे लागणार। शिवसेना राष्ट्रवादीबाबत 3 महत्त्वाच्या सुनावण्या, शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला, तर आमदार अपात्रतेवर 19 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता। एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार, एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार। नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव, नाना पटोलेही अध्यक्षपदासाठी इच्छुक।